राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे आज राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये प्रवेश करत आहेत आणि थोड्याच वेळात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा पक्षप्रवेश सोहळा जो आहे तो पार पडतो आहे। काका खरं तर गेल्या अनेक वर्षांपासून म्हणजे अनेक दशकांपासून आपण शरद पवार साहेबांसोबत होतात, मात्र आज अचानकपणे आपण अजितदादांसोबत जात आहे। नक्की काय कारणं आहेत यामागची, का बरं आपण पक्षप्रवेश? आता मी बोललो की त्या संदर्भामध्ये, कारण मला पक्षातून काढल्यामुळं मला ते आवडलेलं आहे। कारण मला बोलवून सांगितलं असतं अध्यक्ष बदलायचं आहे, आता तुम्हाला बरेच वर्ष संधी दिली तर मी होय म्हणालो असतो, पण मला न सांगता केल्यामुळं मला ते आवडलेलं आहे। कारण इतके दिवस प्रामाणिकपणे काम करून जर आपल्यावर विश्वास नसेल तर मग तिथं राहण्यात काय अर्थ नाही, असं माझं मत आहे। पवार साहेबांशी काही या संदर्भात चर्चा केली का? कारण अचानकपणे तुम्ही का मला काढलं असं काही विचारणा केली? केलेलं साहेबाला, साहेबाबरोबर चर्चा झाली, साहेबच बघ म्हणाले 2 भाग करू आपण, पण ते झालं नाही, केलं नाही ते। तुम्हाला पत्र देखील कुठलं जिल्हाध्यक्ष जे 2 भाग करणार आहेत त्याचं की तुम्हाला अध्यक्ष नाही, तोंडी सांगितलं, तोंडी सांगितलं हो। पण मग आता की आपण भाजपमध्ये जाणार, कुठेतरी मध्ये चर्चा आल्या की शिवसेना शिंदे गटात जाणार, काय नक्की आणि त्याला आता पूर्णविराम देते? त्या कुठल्याही चर्चेला मी होकार दिलेला नाही। आले भेटले लोक, पण त्याला बोललं आमचा निर्णय अजून नाही, कारण निर्णय हा सर्वांनी घ्यायचा आहे, मी घेऊन उपयोग नाही। तर तालुक्याला निर्णय घेतल्यामुळं मला दादाच्या ह्याच्यामध्ये जाणं भाग आहे हो। खरं तर आज जे आपल्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहेत उमेश पाटील यांना जिल्हाध्यक्ष नेमण्याची चर्चा चालू होती आणि त्याच वेळेस तुम्हाला नेमलं गेलं। आता तुम्ही त्यांच्यासोबत काम करताय, आगामी काळात कशा पद्धतीनं आपण मिळतं जुळतं घेणार आहात? आता कसं आहे, जे दादानी किंवा वरिष्ठांनी ज्याला अध्यक्षपद दिलं आहे त्याला मदत करणं आपलं काम आहे, आपण त्याला सहकार्य करून आम्ही मिळून काम करणार। आगामी जिल्हा परिषदा आहेत, संघटन वाढवण्याचं एक मोठं आव्हान आपल्यासमोर असणार आहे, कारण आपला प्रदीर्घ अनुभव आहे आणि अशातच 2-3 माजी आमदार जे आहेत ते आता भाजपमध्ये गेलेले आहेत। कशा पद्धतीने संघटनात्मक काम आगामी काळात असू शकतं? नाही, मी एक कसं आहे, आमच्या लोकाला माझं नेतृत्व पहिल्यांदा मान्य आहे आणि मला सोडून लोक जाणार नाहीत ह्याची मला गॅरंटी आहे। त्याच्यामुळं आम्ही काय कुठल्या आमच्या पक्षातला कोणीही जाणार नाही जाणार। आगामी जिल्हा परिषदेमध्ये कशा पद्धतीचं एकंदरीत चित्र असेल पक्षाला? आता जिल्हा परिषदेमध्ये तसं साधारण आता कसं आहे, भाजपचं सध्या जास्त वर्चस्व आहे, त्याच्यामुळे जास्त लोक त्यांचे येतील, पण आम्ही सुद्धा येणार त्याच्यामध्ये, आमचा पक्ष पण असणार। तर हे होते बळीराम काका साठे आणि गेल्या अनेक वर्षांपासून ते शरद पवारांचे सहकारी म्हणून देखील राहिलेले आहेत, मात्र आता ते अजित पवार गटामध्ये आज प्रवेश करत आहेत। कॅमेरामन विनोद हुमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, वडाळा, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।